निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी कालपासून लावत होते फोन, पण आज लागला आता नाही. तुमचा बिझी होता फोन, आता लावला तर. हा, ते मी माझ्या बहिणीचा आला होता ना म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. हा बोला ना ताई. तर मला ना काही असा अनुभव आलाय हा. की मी डोंबिवलीत राहते. तुमच्या अरे फार वा. जवळच राहते. किती छान. आणि ताई तुम्हाला सांगू का, मी तुमचे अनुभव आहे ना खूप खूप वर्ष आणि मला पण मी स्वामींच्या सेवेत आहे अगदी लहानपणापासून, म्हणजे हो. आहे तशी. अरे मी वा. अहमदनगरला राहायचे आणि तिथून म्हणजे आहे असं मी जायचो कॉलेजमध्ये असताना, शाळेत म्हणजे असताना तसं आमच्या घरातच होतं स्वामी समर्थांचं. हा हा हा. मग आमच्या घरातले वगैरे हो म्हणजे माझे दादा वगैरे करायचे स्वामी अरे वा. समर्थांचं मठात वगैरे जाणं हा, ते हा, पहिल्यापासूनच आहे. हा. पण स्वामींनी मला एवढं सांभाळलं ना की ताई मी तुम्हाला तर काय सांगू. अरे वा. म्हणजे खूपच आता ना मी म्हणजे मी जाता जाता वाचले आता. म्हणजे माझं रक्त आहे ना, माझं ब्लड आहे ना 3 होतं, 3.4 वर होतं. म्हणजे हेमोग्लोबिन एवढं कमी. हो, हिमोग्लोबिन. आणि डॉक्टर म्हणाले की मी काहीच सांगू शकत नाही, म्हणजे एवढं. हो. आणि ना ताई मला ना दिवाळीपासूनच मला कळत होतं की माझ्या म्हणजे आतमध्ये काहीतरी होतंय मला. म्हणजे पण मी स्वामींना एवढंच सांगितलं की स्वामी महाराज मला तुमच्या मठात तुमच्या दरबारात येण्याची ताकद ठेवा. असं सांगायचं सारखं. आणि ताई डोंबिवलीला मठ आहे ना. हो आहे ना, पलीकडे पण आहे. आणि ताई आम्ही इकडे राहतो ना कोपर गावामध्ये, तिकडे पण तिथे पण एक मठ आहे. मग जाता तुम्ही मठात? हो, मी जाते, गुरुवारी जाते किंवा जशी माझ्या मनात इच्छा होईल ना तशी मी जात असते मठात. अरे वा. आणि माझं सेवेकरांच्या ह्याच्यात नाव पण आहे. हो. आणि मी आणि ताई ते लोक सगळे म्हणाले तुम्ही चालताय कसे, म्हणे चालताय कसे, बोलताय कसे. हो, एवढं हिमोग्लोबिन कमी म्हटल्यावर माणूस एकदम अशक्त होतो ना ताई. खूप. मी म्हटलं स्वामी महाराज म्हणजे श्वास जे श्वास चालू आहे ते फक्त तुमच्यामुळे मला कळतं काहीतरी होते, पण मला नक्की माहिती नाही. कारण माझे मिस्टर म्हणाले तुला डायबिटीज पण आहे, तर तुला डायबिटीज कदाचित वाढला असेल, तुला इन्सुलिन लागेल. सगळ्या टेस्ट केल्या, सगळ्या टेस्ट माझ्या नॉर्मल, फक्त हिमोग्लोबिन कडे कधी आपलं लक्ष जात नाही ना. आणि मग डॉक्टरांची पण लक्षात नाही आलं ताई. म्हणजे केलं ना, जेव्हा ब्लड टेस्ट केलं ना तेव्हा कळलं की बाबा रे हिमोग्लोबिन माझं कमी झालं. म्हणजे तेवढ्यावर फक्त त्यांनी भागवलं. पण कारण मला ना खूप फॅटी लिव्हरचा त्रास आहे. लिव्हर माझं. अरे मग त्यामुळे तब्येत पण स्थूल असेल. हो, स्थूल नाही काही अशी म्हणजे बारीक झाली. पहिले म्हणजे छान तब्येत होती. नाही पण ते फॅटी लिव्हरचं जसं काळवंडलेलापणा येतो ना ताई थोडासा. हो, ते कसं जरा म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात. भरपूर ऑपरेशन करतात थोडंसं कमी करू शकतात. नाही तसं काही ऑपरेशनचं वगैरे काहीच नाही, कारण ते माझ्या आहे खूप काही. नाही ताई ऐका, माझ्या बहिणीला अचानक असं 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तिला फॅटी लिव्हर झालं होतं. पण ते फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू झाला, पण त्याचं थोडंसं ऑपरेशन झाल्यावर हे झालं ताई, तिची तब्येत नॉर्मल झाली. हो. पण मला असं काही कोणी सांगितलं नाही ना की माझं पूर्वी कसं केम मध्ये माझी ट्रीटमेंट चालू होती. अरे मग केम तर किती भारी हॉस्पिटल आहे ना ताई. हो आहे भारी, पण आहे तिकडे वेगळे म्हणजे यांचे सगळे गुरु आहेत तिकडे बसलेले. ते म्हणे काही होणार नाही तुम्हाला. अरे वा. मॅडम ज्या आहेत ना, जे माझे मॅडम मी त्यांच्याकडे जाते, तर त्या मला म्हणाल्या एवढ्या फॅटी लिव्हर मध्ये तू चालते फिरते बोलते. मॅडम म्हटलं ही ना फक्त म्हटलं स्वामींची कृपा आहे म्हणलं, बाकी खरंय. म्हणतात म्हणजे तू कशी चालते फिरते. आणि हा प्रॉब्लेम ना ताई मला 2012 पासून बापरे लिव्हरचा माहिती का, तशी म्हणजे अजूनपर्यंत आहे.
चालते फिरते ही फक्त माझी स्वामींची कृपा आहे माझ्यावर. फार खरंच, काय सांगायचं खरंच. तुम्हाला. तुमचं वय किती आहे ताई हा. म्हणजे? माझं आता 45-46 होते. मग काहीच वय नाही ना, काहीच वय नाही काहीच ताई. नाही. काही काहीच नाही, नाही, स्वामी तेच ना. तुम्हाला सगळीकडे तारून नेतील हो. बघा. खरे खरे. मग तुम्ही सेवा काय काय आणि करता ताई? मी ना तेव्हा असे स्वामींचं जप, परत स्वामी चरित्र सारामृत हा. ते मी वाचत असते. आणि त्याचे मी 11 गुरुवाराचं पण मी केलं. ते माझं मध्ये काम पण झालं, सक्सेस झालं. अरे वा. म्हणजे मला एवढे अनुभव आलेत ना ताई, मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे मी आहे फक्त स्वामींमुळेच आहे. हो ना. बाकी काही नाही. मला तुम्हाला अनुभव का शेअर करायचा, तरी एवढे जण सांगतायत. माझे मिस्टर सुद्धा ऐकतात ना मी अनुभव हे बघताना, तर ते म्हणतात अगं तू पण तुझा अनुभव शेअर कर ना. आणि काही मला एकदा इतकी म्हणजे जवळजवळ ना आता 7-8 महिने झाले असं एवढी आतुरतेने इच्छा झाली ना आतून की तुम्हाला मला बघायचंय, अय्या. तुम्हाला मला भेटायचंय. फार फार मी पण सांगते तुम्हाला. हा. तुम्ही कधी ट्रेनने ऑन द वे वगैरे असेल तर नक्की आम्ही स्टेशनला आला तर मी तुम्हाला घ्यायला पण येईल. अच्छा, आम्ही नक्की म्हटलं की या नक्की. काही नक्की कशा दिसतात हे तर आपल्याला कळायला पाहिजे ना. समोरून माणूस आपण आवाज ऐकते पण ते दिसतात कसे ते आपल्याला कसं कळणार ना. बरोबर ते पण आहे बरोबर. ना एक. मग मी तुमचं ते प्रदीप दादांच्या तुम्ही मठात गेलतात बघा सगळेजण, हो हो हो. तेव्हाच मी तुम्हाला पाहिलं. हा. हा. त्याच्यानंतर मी गिरणारची तुमची ट्रिप आहे ना त्याच्यात मी तुम्हाला बघितलं. हा बरोबर. मग म्हटलं आणि मग मी तुमच्या आवाजावर ओळख लक्षात आली म्हणून. हो. बरोबर का. आणि इतकं स्वामींनी आणि ते ब्लड जाताना पण एवढा त्रास होतो ना मधात. ते ब्लड जायला अंगात म्हणजे शरीरामध्ये जायला खूप वेळ लागतो. हो अगदी हो 3-4 तास लागतात असं दुसऱ्यांचं असतं ना हो हो हो. होण्यासाठी. पण मला सांगते फक्त 1-2 तासामध्ये माझे थेरपी फक्त स्वामींची प्रार्थना करते म्हणजे इतर माझ्या अंगात जाते ना स्वामी महाराजा हे फक्त चला तुम्ही मला एवढ्यावरच भागवलंय म्हटलं. खरंय पण खरंय. त्याच्यातही पण काहीतरी असेल तुमची एक बरोबर. चांगलं होण्यासाठी नाही का. मग आता कशी आहे ताई तुमची तब्येत? आता माझी तब्येत छान आहे. अरे वा, अशीच कृपा राहू देत. पूर्ण तुमच्या कुटुंबावर अशीच कृपा राहू देत. हो. खूप छान ताई, मला बोलून इतकं बरं वाटलं ना तुमच्याशी. आणि मला तुमचा आवाज ऐकून आणि तुम्ही जे सगळ्यांशी बोलता ना ताई ते खूप सुंदर आणि इतकं छान आणि इतकं गोड बोलता ना तुम्ही. फार खूप मला आवडतं तुमच्याशी बोलायला. फार आवडलं. कोपरला पण आमची शाळा आहे ना ताई, कोपरला. हो इथे अहो ताई मग ती माझ्या बाजूची बिल्डिंग मध्येच ती राहते. या ना हो, मी येईल त्या शाळेत कधी व्हिजिटला आली ना नक्की तुमच्याकडे येईल हं ताई. नक्की नक्की मला फोन करा. मी तुमची नक्की आतुरतेने वाट बघते. हा माझा म्हणजे आलेला माझे तसे खूप अनुभव आहेत पण हा त्याच्यातला छोटासा आहे की स्वामींनी मला आज उभं केलंय ते तेवढ्यासाठी माझ्या पूर्ण कुटुंबावरती स्वामींची खूप कृपा आहे. आणि मी म्हणते शेवटच्या क्षणापर्यंत मला स्वामींची सेवा करता येऊ दे आणि येणार त्यांच्या दरबारात जाण्याची ताकद ठेवू दे. बाकी काही नाही. खरंच मी मागत असते. होणार ताई, सगळं छान होणार. तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर सतत कृपा राहणार स्वामींची. केंद्रे दादांना पण मला फोन केला होता. त्यांनी पण मला एक लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा दिली होती. हो ना. ती पण मी केली होती. होईल ताई, सगळं छान होईल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. शेअर करते ताई. नक्की नक्की. ओके थँक्यू. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.